मॉर्निंग मंडळी, कशी आहात सर्वजण? स्वागत आहे नवीन एका लॉंग व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं. चला तर मग आज बनवायची होती सिंपल अशी आमटी, परत हरभरा डाळीची उसळ आणि शिराही बनवला होता. खूप छान झाला होता. नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. चला तर मग सिंपल अशी मी चवाळीची डाळ शिजवून घेतली होती, टमाटर, हळद आणि थोडीशी चटणी टाकून ती छान अशी शिजवून घेतली होती व्यवस्थित अशी. आणि हे बघा, फक्त चटणी, लसूण आणि कढीपत्ता टाकला इथे आणि ते मिक्स करून छान अशी आमटी बनवून घेतली. ती साईडला ठेवलं, साईडला दूध तापत होतं. अशी संध्याकाळची घाई गडबड असते आणि मला व्हिडिओ त्यात बनवायचा असतो, त्यामुळे जरा वेळ जातोच खूपच असा माझा. तर हे बघा, एक ती चटणी बनवली होती खोबऱ्याची, म्हणजे आमटीच म्हणा, ती खूप छान लागते शेंगदाण्याची खोबऱ्याची आमटी. तोही व्हिडिओ नक्की शेअर करेन मी एक दिवशी. तर हे बघा, मी छान असं तेल घातलं आणि कांदा भरपूर असा कट करून घेतला होता. तो तेलात छान परतला. जिरं मोहरीची फोडणी द्यायची आणि तेलात कांदा असा छान मऊ होईपर्यंत परतायचा. गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे तो. छान असं परतून घेतला कांदा. त्यात बेसिक असेच मसाले टाकायचे, जास्त काही टाकलं नव्हतं. हे नमक टाकलं आहे, नाहीतर साखर वाटेल कोणाला तरी. तर नमक टाकून छान असं परतून घेतलं. मोठ्या नमकनी वेगळी टेस्ट येते, माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही कधी उसळीमध्ये मोठं मीठ टाकलं आहे का? एकदा टाका आणि बघा, मी सांगते तसं करून. तर बघा, नंतर हळद टाकायची थोडीशी, ती छान परतून घ्यायची. मी जास्त मसाले टाकतच नाही, सिंपल असं जेवण असतं रोजचं. कधीतरी जास्तच व्यवस्थित चमचमीत असं वेगळं काहीतरी खावंसं वाटलं तरच मसाले वापरते. तर हे बघा, फक्त 3 चमचे लाल तिखट टाकले, नमक टाकून घेतलं. नमक, हळद आणि फक्त आपण इथं हे टाकलं आहे लाल तिखट. तर बघा, ही भिजवून घेतली होती. 3-4 तास तरी डाळ भिजली पाहिजे. भिजवून घ्यायची, डाळही टाकायची, छान असं व्यवस्थित मिक्स करून शिजवून घ्यायचं. आणि त्यानंतर बनवायचा होता शिरा. एकाच वाटीचा शिरा बनवायचा होता आणि खूप छान झाला होता शिरा. तर बघा, छान असा रवा भाजून घ्यायचा मस्त होईपर्यंत. 1 ते 1.5 चम्मच तूप टाकायचं त्यात. छान तुपात आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा. भाजला त्यानंतर ते काढून घेतलं. त्यानंतर त्यातच तूप टाकलं थोडंसं आणि त्यात फोडणी दिल्यागत केलं इथे. बघा, थोडंसं आपण काजू आणि बदाम भाजून घेतले छान असे. 1 वाटी रवा घेतला होता, त्यामुळे 2 वाटी पाणी घेतलं इथे. पाणी टाकून घेतलं, छान शिवकुळी मारल्यावर तो भाजलेला रवा टाकला आणि 4 ते 5 चम्मचच साखर टाकली होती. जास्त गोड बनवला होता, लाईट बनवला होता. खूप छान झाला होता, मऊ आणि असा एकदम सेपरेट सेपरेट दाणे विरघळतील तोंडात टाकल्या टाकल्या असाच झाला होता शिरा. खूप छान. ह्याची मी व्हिडिओ काय बोलतात त्याला, मँगो शिरा किंवा ह्याचा शिरा बनवतो ना आपण, त्याच्यापेक्षा हा शिरा सिम्पलचाच छान लागतो. किती सुटसुटीत झाला होता, मोकळा मोकळा असा. बघा, मला खूप आवडला होता आणि ह्याचा शॉर्ट व्हिडिओही टाकला आहे मी, तोही नक्की जाऊन बघा. आणि गावाकडचे ब्लॉग्स व्हिडिओ कसे बघायला तुम्हाला आवडतात का नाही आहे, कसे वाटतात, नक्की कमेंट करून सांगा. शेअर करा, लाईक करा आणि प्रियाला प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा चॅनलला. तर असेच गावाकडचे नवीन ब्लॉग्स घेऊन येत राहू तुमच्यासाठी. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.